पुढची बातमी पाहूया। सध्या राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि हेच अधिवेशन सध्या वादळी ठरतंय, कारण विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय। मुंबईतील वरळी सीफेसला लागून असलेली दुग्ध विकास खात्याची 8.5 हेक्टरची जमीन अदानींच्या घशात घातली जाते असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। या व्यवहाराला विरोध केला म्हणूनच तुकाराम मुंडेंची बदली करण्यात आली होती असाही आरोप त्यांनी केलाय। दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा, अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली। अध्यक्ष महोदय, या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे। 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या कोण लागलाय? हा कोणाचा पोशिंदा आहे? हा कोणाला किती पैसे देतो आहे? तुम्हाला अध्यक्ष महोदय, आपण पाहतात, आपण वाचवा मुंबईला, सर्व मुंबई घशात घालताय। राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे। कोण वाचवली या मुंबईला? अध्यक्ष महोदय, कुर्ला जमीन, ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे, सर्वे नंबर 221 29 8.5 हेक्टर जागा आहे। 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली। सदर विभाग जमीनचे मूल्यांकन, व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं एफएसआय, जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे। आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे, ज्ञानबा हरी तुकाराम घरी, बोला भजन कीर्तन, ज्ञानबा तुकाराम म्हणाला, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय, सोंग आलेपणा करून, सोंग दाखवून, ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं? अध्यक्ष महोदय, त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट। अनावघड करा दाम असेल तर तुमच्यामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।